SRT संबंधी बरीच वर्ष, 10-12 वर्ष ही चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांपर्यंत ते तंत्र पोचलेलं आहे. मी ज्या वेळेला ह्या SRTचा अभ्यास केला त्यावेळेला असं झालं की शास्त्राने मला असं शिकवलं की तुम्हाला जर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवला नाही तर शेतीमध्ये प्रगती करताच येणार नाही. प्रगती तुम्हाला करायची झाली तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा ह्या शोधामध्ये मागच्या पिकाचे जमिनीखालचे अवशेष हेच पुढच्या पिकासाठी सेंद्रिय खत हे तंत्र आम्हाला सापडलं आणि आपल्या SRT तंत्राचा हाच मूळ गाभा आहे. जमिनीला फुकटाच सेंद्रिय कर्ब आपण मिळवून देतो म्हणून प्रत्येक जमीन श्रीमंत होऊ शकते आणि ही SRT त्यामुळे आपल्या सर्वांना समाधान देते. आता या सेंद्रिय कर्बाचे 2 प्रकार आहेत. SRT मध्ये का आपल्याला उत्पादन जास्त मिळतं? पूर्वापार आपण फक्त शेणखत टाकत आलो. मी ज्या वेळेला अभ्यास केला तेव्हा मला असं लक्षात आलं की शेणखत कंपोस्ट हा शेतीतला सगळ्यात हलक्या सेंद्रिय खताचा प्रकार आहे. अरे शेणखत हलकं, मग जगात दुसरं आहे काय? तर जमिनीमध्ये 2 प्रकारचे सेंद्रिय कर्ब असतात. एक संपणारा सेंद्रिय कर्ब आणि एक टिकाऊ सेंद्रिय कर्ब. आजपर्यंतच्या पारंपरिक शेतीमध्ये आपण टिकाऊ सेंद्रिय खताचा कधी विचार केला नाही, फक्त शेणखत या संपून जाणाऱ्या खताचा विचार केला. आता SRT मध्ये आम्ही त्याला टिकाऊ खताची जोड दिली. हे यश आपल्याला दिसते ते या टिकाऊ खतामुळे आहे. आणखी एक आपल्याकडे मुद्दा मांडायचा तो असा आहे की आम्ही नांगरत नाही अजिबात असं म्हणतो, याचा नेमका फायदा पिकाला कसा होतो? काही शास्त्रीय संदर्भ असे मिळतात की नांगरलं नाही म्हणजे मागच्या पिकाचे अवशेष तिथे तसेच राहतात. मुळाचा पसारा तसाच राहतो आणि हा मुळाचा पसारा पुढच्या पिकाच्या कालावधीमध्ये वाळत जातो. जे जाड मूळ जिवंत असतं ते पुढच्या पिकाच्या कालावधीमध्ये आकसतं आणि त्या मुळाच्या भोवती लहान मोठ्या पोकळ्या निर्माण होतात. आता शास्त्रात संदर्भ असे मिळतात मुळे ही श्वासोच्छ्वास करताना त्याला प्राणवायूची गरज असते आणि पिकाला जे अन्नद्रव्य पुरवठा केला जातो त्यालाही ते अन्न पुरवठा करणारे जीवाणूंनाही प्राणवायूची गरज असते. फक्त या मुळाचा आणि मुळाच्या भोवतीच्या जीवाणूंना आपण हवेचा पुरवठा करू शकलो तर उत्पादन पिकाचं चांगलं मिळतं आणि SRTच्या यशापाठी हे एक मुख्य कारण आहे. आता मगाशी दादांनी थोडंसं गुणवत्तेबद्दल गुणगान गायलं, त्याच्या संबंधित थोडं विज्ञान मी आपल्याकडून मांडणार आहे. आजपर्यंत आपण काय करत आलो, जमिनीच्या बाहेर कुजवायचं, चांगलं कुजलेलं खत 20-25 गाड्या टाकामध्ये जमीन सुपीक होईल. आता आम्ही शास्त्रामध्ये ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेला विज्ञानाने आम्हाला असं शिकवलं की जमिनीच्या बाहेर कुजवणं चुकीचं आहे, थेट जमिनीतच कुजवलं जाऊ पाहिजे. आता थेट जमिनीत कशासाठी कुजवायचं तर कुजवताना जमिनीमध्ये त्या कुजवण्याच्या क्रियेमध्ये अनेक वेगवेगळी रसायनं निर्माण होतात. ती रसायनं पीक वाढताना जमिनीमध्ये जे अवशेष अपविष्ट अवशेष राहतात ते संपूर्ण काढून टाकतात आणि जमिनीचं शुद्धीकरण होतं. अशा शुद्ध झालेल्या जमिनीमध्ये कोणतेही पीक घेतलं तर ते अत्यंत दर्जेदार असतं. म्हणून SRTचे प्रत्येक पीक दर्जेदार निघतं आणि त्याचा बाजार आपण केला तर ग्राहक एकदा कळलं की हे दर्जेदार आहे तर दुसरीकडे ग्राहक जात नाही, हुडकत तुमच्यापाशी येतो. बऱ्याच वेळा तक्रार अशी केली जाते की अरे आम्ही उन्हात पावसात राखतो पण आमच्या पिकाचा दर व्यापारी ठरवतो. आम्हा शेतकऱ्यांना त्या पिकाचा दर ठरवायचा अधिकार नाही. दर्जेदार पीक काढा, तुमच्या पिकाचा बाजारात ब्रँड निर्माण करा, तुम्हाला व्यापारी नाही स्वतः दर ठरवू शकता. तिसरी आणखी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आपण सर्वजण उष्ण कटिबंधात शेती करतो. वर्षातील जास्त काळ आपल्याकडं हवा गरम असल्यामुळे जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचा नाश होतो. हा नियम फक्त कुजलेल्या खतासाठी आहे, कुजणाऱ्या पदार्थासाठी नाही. त्यामुळं जमिनीमध्ये कुजणारा पदार्थ टाकणं गरजेचं आहे, कुजलेला पदार्थ टाकणं गरजेचं नाही. कुजणारा पदार्थ टाकला की कुजण्याची क्रिया होती, जमीन सुपीक होती. कुजलेलं खत हे अत्यंत नाशवंत आहे. कितीही तुम्ही खत टाका, एखाद्या 3 किंवा 4 महिन्याच्या हंगामी पिकात हे त्याचं संपून जातं.
पुढच्या पिकाला आपण परत टाकू शकत नाही. पीक उत्पादन कमी होण्यापाठीमागे हे मुख्य कारण आहे. SRT मध्ये हा दोष मुळातूनच आम्ही काढून टाकला आहे. मागच्या पिकाचे अवशेष जमिनीखाली ठेवले की पुढच्या पिकाची सेंद्रिय खताची गरज आपोआप भागून जाते. हा प्रश्न मुळातून संपून जातो. इथं मी आपल्याला एक गोष्ट अशी सांगणार आहे की जसा हा प्रश्न भारतात आहे तसा जगभर आहे. सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये योग्य पातळीवर कसा ठेवायचा हा जगभरातला एक ज्वलंत प्रश्न आहे. आणि अजून सर्व जगामध्ये हा प्रश्न पूर्णपणे फक्त SRT सुटला आहे. बाकी कुठे फारसा सुटलेला नाही. SRT म्हणजे बिना नांगरणीची शेती. आम्ही नांगरायचं नाही, मशागत करायची नाही असं आपल्यापैकी बहुतेक सर्व लोकांचं समज असेल. हा गैरसमज आहे. SRT मध्ये नांगरणी अजिबात केली जात नाही हे चुकीचं आहे. SRT मध्ये मग काय केलं जातं, अरे प्रत्येक पिकासाठी नांगरणी गरजेचीच आहे. मग आम्ही काय बिन नांगरणी शेती कशी काय करू शकतो आणि चांगली कशी काय करू शकतो. त्याच्यामध्ये ज्या वेळेला खोलात जाऊन अभ्यास केला त्यावेळेला मागल्या पिकाचे जमिनीखाली अवशेष पुढच्या पिकाच्या वाढीच्या कालावधीत कुजत असताना कुजण्याच्या क्रियेत भाग घेणारे जीवाणू तुमच्या जमिनीची नांगरणी करतात. आता ह्या 60 हॉर्सपॉवरचा ट्रॅक्टर फिरवायला लागले की आमच्या जमिनीत काळा धूळ मारतोय आणि हे डोळ्याला न दिसणारे प्राणी कशी काय नांगरणी करत असतील असा प्रश्न आपल्याकडून निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचं उत्तर असं आहे. उत्तर म्हणण्यापेक्षा मी असं सांगेन आपल्याला, जगातल्या मशागत करायला विकसित झालेल्या कुठल्याही अवजारापेक्षा या सूक्ष्मजीवाने जमिनीत केलेली मशागत कित्येक पटीने उजवी आहे. म्हणून आमच्या SRTचं यश आहे. आता ह्या SRTचे फायदे कोणाला आहे. आम्ही जास्त उत्पादन मिळालं, आमची जमीन सुपीक झाली, शेतकऱ्याला फक्त फायदा आहे का असं नाही आहे. त्याचे फायदे जमिनीला आहेत, पहिल्यांदा पिकाला आहेत, शेतकऱ्यांना आहेत, राष्ट्राला आहेत आणि सर्वात शेवटी पर्यावरणाला आहेत. पर्यावरणाला इतके फायदे आहेत की जागतिक तापमानवाढ जर SRT सर्वांनी केली तर जागतिक तापमानवाढ आपण कमी करू शकतो. एवढी आपल्या या SRT मध्ये ताकद आहे. त्याचं एक मी फक्त उदाहरण सांगतो की माझी 10-12 एकर जमीन आहे. आम्ही बिना नांगरणी SRT चालू केल्यापासून दरवर्षी 150 लिटर डिझेल आमच्यात बचत व्हायला लागली गेली 20 वर्ष. एक शेतकरी 10-12 एकराचा जर 150 लिटर डिझेल मध्ये बचत करतो तर एखादा तालुका, एखादं गाव, एखादं जिल्हा आपण जर ह्याकडे वळू शकतो तर किती डिझेल वाचेल, हे एकावर किती शून्य द्यायची हे कागद अपुरा पडेल असं मला वाटतं. डिझेल प्रामुख्यानं आपण सगळं बाहेरून आणतो आणि हे जर वाचलं तर राष्ट्राचा किती फायदा होईल हा वेगळा फायदा आहे. हे तंत्र विकसित होण्यापाठीमागं आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर जे होते म्हणजे आहे पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं एक वचन वाचायला मिळालं आणि ते वचन सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचं वचन असं आहे की प्रचलित तंत्रज्ञान हे 100% बरोबरच आहे असं गृहीत धरणं ही विज्ञानाच्या विकासाच्या पाठीमागची सर्वात मोठी अडचण आहे. विज्ञानाचा विकास व्हायचा असेल तर प्रचलित विचारसरणी पूर्णपणे चुकीची आहे असं माना आणि मग त्यातली त्रुटी किंवा कमतरता आपल्याला सापडतील आणि त्यातनं विज्ञानाचा विकास होईल. कृषीच्या मध्ये अनेक पारंपरिक गोष्टीच्या विरुद्ध आम्ही बोलतो त्यावेळेला हे तंत्र मला या माशेलकरांचे बोधवाक्य आहे ती सारखी कानामध्ये घुमत असतात आणि त्यामुळे हे SRTला आम्हाला आणखी बळ मिळतं. आता शेवटी तंत्र विकसित करणं जेवढं सोपं आहे तेवढं तंत्र तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं फार अवघड आहे आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या SRT आणि भडसावळे कुटुंबियानं गेली कित्येक वर्ष एक समाजसेवी काम म्हणून चालू ठेवलंय. म्हणून आपण आज या ठिकाणी सगळे जमलो. अत्यंत उत्तम प्रकारे हे कार्य चाललेलं बघितल्यामुळं आम्हाला इथे यावं असं वाटतं. यावर्षी शरीरानं चांगली साथ दिली म्हणून मी आपलं पुढे उभं राहू शकलो. या सर्वांचे भडसावळे कुटुंबियांचे मी आभार मानतो. आपण सर्वांनी माझे 2 शब्द ऐकून शांततेने घेतल्याबद्दल मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.